महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वात मनसे रायगड जिल्हा यांच्या वतीने चांडवे टोल नाक्याजवळ आंदोलन करण्यात आले। मुंबई गोवा महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असून मुंबई गोवा महामार्गावरील टोल चालू करण्याचे प्रयत्न संबंधित प्रशासन करीत आहे, मात्र आम्ही त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही। टोल नाके चालू केल्यास अतिशय उग्र आंदोलन मनसे मार्फत केला जाईल असा इशारा राज पार्टे यांनी दिलाय। याशिवाय टोल नाक्याजवळ असणाऱ्या बोर्डवर केवळ इंग्लिश व हिंदी भाषेचा वापर करण्यात आलाय। त्या बोर्डवर मराठी भाषेत मजकूर असावा, अन्यथा बोर्ड फाडून टाकू असा इशारा यावेळी मनसैनिकांनी दिला आहे। आंदोलनास दक्षिण रायगड जिल्ह्यातील मनसैनिक उपस्थित होते। जय महाराष्ट्र। मी राज पार्टे, जिल्हाध्यक्ष दक्षिण रायगड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आम्ही या टोल नाक्यावरती याकरता आलेलो आहोत की आता काही दिवसापूर्वी या मुंबई गोवा हायवेचं बरंचसं काम शिल्लक असतानाही आज खारपाडा टोल नाका चालू झाला। त्यामुळं हा आमच्या हद्दीत महाड तालुक्यात येणारा टोल नाका, तर आमची अशी मागणी आहे की जोपर्यंत इंदापूर बायपास आणि माणगाव बायपासचं जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हा टोल नाका चालू होऊ नये आणि नागरिकांना जोपर्यंत सुविधा मिळत नाही, 1.5 2 तास, 8 10 तास जेव्हा इंदापूर आणि माणगावला लोक तिकडे अडकून बसतात, तर आम्ही कोकणवासीय आणि रायगडवासीय आम्ही ह्या टोलला विरोध करतो। तर माझी विनंती ही आहे प्रशासनाला आणि ह्या अधिकारी आहेत, तर त्यांना पण कळकळीचं सांगणं आहे की आज आम्ही प्रेमाने आलेलो आहोत। जोपर्यंत इंदापूर आणि माणगाव बायपासचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हा टोल नाका चालू करायचा नाही असं आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं तुम्हाला सांगणं आहे। जर तुम्ही हे सगळं असंच असताना, सुविधा नसताना, तासनतास ट्रॅफिकमध्ये लोक असताना जर तुम्ही टोल नाका चालू केलात तर इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलन करेल। तसेच ज्या पाट्या लावल्यात त्यात इंग्रजी आणि हिंदी, मराठी गायब केलेले आहेत, ते 10 दिवसाच्या आत जर आम्हाला पत्र रूपात किंवा किती दिवसात बदलताय त्याचं लेखी रूपात देऊन ते बदली नाही केलं तर हे बोर्ड एकही ठेवणार नाही, सगळी बोर्ड तोडून टाकणार, सगळी बोर्ड फोडणार।